दाखल झालेले आहेत ते महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि ही थेट आपण दृश्य पाहतोय। चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळामध्ये राज्यपाल सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि लाखोंचा जनसागर जो आहे तो गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी दाखल आहेत आणि संपूर्ण शिवाजी पार्क परिसर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो या सगळ्या अनुयायांनी गर्दीने फुलून गेलेला आहे। सिद्धिविनायक अगदी चैत्यभूमीपासून जी रांग सुरू होते ती थेट रांग पोहोचलेली आहे जवळपास वरळीच्या दिशेने। त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने अनुयायी या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर येत असतात आणि आता आपण ही थेट दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर डॉक्टर बाबासाहेबांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या निमित्ताने आंबेडकर अनुयायी मुंबईत दाखल होतात। चैत्यभूमीवर अनुयायी दाखल होण्यास 2 दिवसांपासूनच सुरुवात झालेली आहे। आशिष शेलार सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत। अनेक नेते मंडळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी जे आहेत ते दादर इथल्या चैत्यभूमीवर येत असतात। चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा जे अनुयायी येतात त्यांना प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर नेते मंडळी सुद्धा महामानवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात। ही थेट आपण लाईव्ह दृश्य चैत्यभूमीवरची पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथल्या कार्यकर्त्यांशी किंवा इतर नेते मंडळींशी संवाद साधताना आपल्याला दिसतात आणि हे सगळेजण प्रतीक्षेत आहेत राज्यपाल रमेश बैस यांच्या आणि ते देखील काही वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर मुंबई महापालिकेतर्फे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ज्याची पाहणी जी आहे ती गेल्या 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः केलेली होती। तिथला आढावा त्यांनी घेतलेला होता आणि त्यानुसार मुंबई महापालिकेतर्फे सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचबरोबर शौचालय स्नानगृह मोबाईल चार्जिंग सुविधा या ज्या महत्त्वाच्या सुविधा आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून जे कोणी बाहेरच्या राज्यातील किंवा मुंबई बाहेरून जे अनुयायी मुंबईमध्ये येतात ज्यांचा मुक्काम 2 दिवस असतो किंवा ज्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं त्या सगळ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्येला सामोरं जाऊ नये यासाठी याची पुरेपूर विशेष काळजी घेण्यात आली आहे। आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, आपण पाहतोय दृश्यांमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर हजर आहेत त्याचबरोबर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आशिष शेलार दिसतात, अनेक नेते मंडळी खरं तर पाहायला मिळतात आणि सगळेजण राज्यपालांच्या प्रतीक्षेत आहेत। राज्यपालांना यायला अजून किती अवधी आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच म्हणाले राज्यपाल अवघ्या 4 ते 5 मिनिटात या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर हे सर्व जण एकत्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल हे एकत्रितरित्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जे आहेत हे चैत्यभूमी या ठिकाणी करतील। मात्र आता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर अनेक नेते मंडळी जी आहेत ही आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे थोड्याच वेळात राज्यपाल आल्यानंतर अभिवादन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं जाईल आणि त्यानंतर या सर्वांची भाषणं सुद्धा या ठिकाणी होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे इंदू मिल या ठिकाणी जे स्मारक होतंय या स्मारकाच्या बाबतीत आज मुख्यमंत्र्यांकडनं काही घोषणा होते का हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की डिसेंबर 2024ला या स्मारकाचं काम जे आहे हे पूर्ण होईल आणि हे या स्मारकाचं उद्घाटन जे आहे हे केलं जाईल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री याच्या बाबतीत काय अधिक माहिती देतात किंवा ते काय याच्या बाबतीत घोषणा करतात हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहे। त्यामुळे 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे इंदू मिल या ठिकाणी जे स्मारक होतं जागतिक
स्मारक होते या स्मारकाच्या बाबतीत काय घोषणा केली जाते हे पाहणं एक महत्वाचं ठरणार आहे. मात्र राज्यपाल आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जे हे चैत्यभूमी या ठिकाणी केलं जाईल आणि आता आपल्याला कळतं की राज्यपाल सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे या सर्व जणांना राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जे आहे हे केलं जाईल. लाखोच्या संख्येनं अनुयायी जे आहेत हे चैत्यभूमी या परिसरात आलेले आहेत. आपण अगदी बरोबर आहे विशाल, मी थोडंसं थांबवते कारण राज्यपाल सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थेट लाईव्ह दृश्य आपण ही पाहतोय चैत्यभूमीवर, दादर येथील चैत्यभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इतर नेते मंडळी दीपक केसरकर, आशिष शेलार आणि आणखी कार्यकर्ते, अनुयायी आणि नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित असून ते आता महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्या दिशेने निघालेले आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, तरी थेट दृश्य चैत्यभूमीवरची आपण पाहतोय ज्या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर नेते मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. महामानवाला अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल जे असतील ते इथल्या अनुयायांना, त्याचबरोबर देशवासियांना काय संबोधतायत, राज्यातल्या नागरिकांना काय संबोधतायत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, आपण पाहतोय आता हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता या प्रार्थनास्थळी या ठिकाणी जाताना दिसत आहेत आपल्याला. विशाल, नक्कीच म्हणाले, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री हे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्यानंतर ही नेते मंडळी नेमकं काय भाषण करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की इंदू मिलच्या स्मारकाच्या बाबतीत आज काय भूमिका घेतली जाते किंवा त्याच्या बाबतीत काय घोषणा केली जाते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष जे आहे हे लागलेलं आहे. त्यामुळे जे अनुयायी आलेले आहेत हे लाखोंच्या संख्येनं यांची सुद्धा रांग जी आहे ती आता काही मिनिटांसाठी जी ही थांबवली जाणार आहे. कारण का VIP प्रोटोकॉल जो आहे हा सुरू झालेला आहे. आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, दोन्ही उपमुख्यमंत्री हे आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं अनुयायी आलेले आहेत, अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले त्यांची रांग जर आपण पाहायला गेली तर आता प्रभादेवीच्या सुद्धा बाहेर ही रांग पोहोचलेली आहे. त्यामुळे काही मिनिटांसाठी म्हणून ही रांग जी आहे ही थांबवण्यात आलेली आहे. कारण का VIP प्रोटोकॉल असल्यामुळे अभिवादन जे आहे अनुयायांना काही काळासाठी करता येणार नाही, काही वेळेसाठी करता येणार नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा ह्या अभिवादनासाठी रांग जी आहे ही सुरू केली जाईल. त्यामुळे अनुयायींची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याच्यासाठी राज्य सरकारकडनं जे ही खबरदारी घेतली आपल्याला पाहायला मिळते. आता जर आपण पाहायला गेलो दृश्यांमध्ये तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल हे आता ज्या ठिकाणी अभिवादन करायचे त्या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनुयायींची सुद्धा गैरसोय होऊ नये याच्यासाठी महानगरपालिकेकडनं सुद्धा कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणाली, अगदी बरोबर आहे. आणि थेट ही दृश्य आपण आता दादर इथल्या चैत्यभूमीवरची दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी मुख्यमंत्री, राज्यपाल आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आणि ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. त्याचबरोबर पुष्पांजली सुद्धा या ठिकाणी केली जाईल आणि मग सगळ्या राज्यातल्या किंवा सगळ्या या इथे जमलेल्या अनुयायांशी ते काय संवाद साधतायत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपण पाहतोय. कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे कारण लाखोंचे जनसागर जो आहे तो या ठिकाणी उसळलेला असतो. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अनुयायी मुंबईमध्ये दादर इथल्या चैत्यभूमीवर येण्यास सुरुवात झालेली असते आणि त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. आणि ही आता लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाते. पुष्पहार राज्यपाल रमेश बैस यांच्याकडनं घालण्यात आलेला आहे आणि थेट ही लाईव्ह दृश्य आपण चैत्यभूमीवरची पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, आपण पाहिलं नुकतंच राज्यपाल रमेश बैस आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं पुष्पहार घातलेला आहे, पुष्पांजली वाहिलेली आहे आणि त्यांना अभिवादन करतानाची ही दृश्य आपण थेट पाहतोय. विशाल, राज्याचे राज्यपाल रमेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन जे हे केलं जात आहे, पुष्पांजली जे हे अर्पण करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज चैत्यभूमी या ठिकाणी फक्त राज्यातील मंत्रिमंडळातीलच लोक नाही किंवा सत्तेतीलच लोक नाही, तर सर्व स्तरातील नेते, मग सामाजिक संघटना असतील, ह्या सगळ्या स्तरातील नेते जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. कारण का ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम आहे त्याला अनेक लोक जे आहेत ही प्रेरित असतात. फक्त एका समाजाची किंवा असं नसताना संपूर्ण देशभरातील लोक, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमाप्रती त्यांना आजच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी म्हणून थेट मुंबईत दाखल होत असतात. आणि ही संख्या दरवर्षीपेक्षा दरवर्षी वाढत असते. कारण का मुंबई पोलिसांनी ज्या वेळेला या संपूर्ण बाबतीत एक बैठक झाली होती, की अनुयायींची संख्या जी आहे ही दरवर्षीपेक्षा जास्त असेल अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा पोलिसांकडून व्यक्त केला होता. लाईव्ह दृश्य चैत्यभूमीवरची आहे. दादर इथल्या चैत्यभूमीवर आता नुकतंच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. बुद्धम शरणम गच्छामी म्हणजेच अन्य काही नाही तर स्वतःला शरण जा असं म्हणत त्यांनी महामानवाला अभिवादन केलेलं आहे. कोणी सांगेल म्हणून विश्वास ठेवू नका, उद्या मीही काही सांगेन म्हणून ते अंतिम मानू नका असं बुद्ध म्हणाले होते. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते खरं तर प्रत्येकाच्या मनात रुजलेले आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणासाठी बाबासाहेबांनी खरं तर भर दिलेला होता. आज जे काही शिक्षण आहे, शिक्षण घेतलं जातं, या सगळ्या मागे बाबासाहेबांचा हा खूप महत्त्वाचा वाटा आहे. हक्क मागून मिळत नसतो आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तर माणूस धर्माकरता नाही तर धर्म माणसाकरता आहे. आणि प्रगती जी आहे ती, ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो. आणि आयुष्य हे मोठं नाही तर महान असावं असे अनेक विचार जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मनात रुजवलेले आहेत. आणि आज या महामानवाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी ही सगळी नेते मंडळी मुंबईतल्या दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झालेली होती. आणि त्यांनी काही वेळापूर्वीच अभिवादन केलेलं आहे. आणि आता पाहायचंय इथल्या अनुयायांशी आणि त्याचबरोबर जनतेशी, राज्यातल्या सगळ्या जनतेशी मुख्यमंत्री काय संवाद साधतायत किंवा राज्यपाल काय संबोधतायत याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ही थेट लाईव्ह दृश्य आपण चैत्यभूमीवरची पाहतोय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे. विशाल, आपण पाहतोय नेहमीच खरं तर बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते आजही जगण्याचा एक नवा दृष्टिकोन, दिशा देत असतात. आणि आता ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. महामानवाला सलामी दिली जाते. आपण थेट जाऊया.
चैत्यभूमीवरची ही आपण थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। व्यासपीठाकडे रवाना होत आहेत। चैत्यभूमीवर आता अनेक नेते मंडळींचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। राज्यपाल रमेश बैस आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठाच्या दिशेने चैत्यभूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय हा चैत्यभूमीवर दाखल होत असतो आणि या सर्व अनुयायांच्या अनुषंगाने अनेक सोयी सुविधा मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवल्या जात असतात। राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातले इतरही काही मंत्रीगण यावेळेला चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत आणि यानंतर या सगळ्या मान्यवरांचं चैत्यभूमीवरच्या या व्यासपीठावर आगमन होईल। उपस्थितांना संबोधित केलं जाईल। राज्य सरकारने कालच महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे शासकीय कार्यालयांना। या व्यतिरिक्त फक्त राज्यातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातनं मुंबईमध्ये चैत्यभूमीवर हजारो लाखोंच्या संख्येने दाखल होणाऱ्या अनुयायांच्या दृष्टीने चोख असं नियोजन मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस करत असतात। यंदाच्याही वर्षी असंच चोख नियोजन या सगळ्या यंत्रणांनी केलेलं आहे। सदुसष्टावा हा महापरिनिर्वाण दिन आणि या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने अनेक जे अनुयायी आहेत ते चैत्यभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये दाखल होत असतात। आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राज्यपाल रमेश बैस आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। बाबासाहेबांच्या स्मरणार्थ फुगा आकाशात सोडण्यात आलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ हा एक बलून जो आहे, फुगा जो आहे तो आकाशात सोडण्यात आलेला आहे। आणि यानंतर आता चैत्यभूमीच्या जवळ जे एक व्यासपीठ उभारलं गेलेलं आहे त्या ठिकाणी ही सगळी नेते मंडळी आता तिथं दाखल होतील। तत्पूर्वी आपण पाहिलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानवाला अभिवादन देखील केलेलं होतं। त्याची थेट दृश्य देखील आपण पाहिलेली होती। राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते। सध्या देखील दृश्यांमध्ये आपण या सगळ्या नेते मंडळींना पाहतो आहोत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने तैनात करण्यात आलेला आहे। या परिसरामध्ये होणारी लाखोंची गर्दी पाहता वाहतूक व्यवस्थेत देखील काही बदल केले गेलेले आहेत। कोणत्याही प्रकारची गैरसोय इथं येणाऱ्या अनुयायांना होऊ नये याची पुरेपूर खबरदारी मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे घेतली जाते आहे।
इतरही अनेक सामाजिक संस्था, अनेक यंत्रणा या सगळ्यांचा सहभाग यामध्ये असतो आणि अनुयायांना अनेक सोयीसुविधा पुरवल्या जात असतात या अनुषंगाने। आपण सध्या दृश्यांमध्ये पाहतो आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसत आहेत, राज्यपाल रमेश बैस दिसत आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या दरम्यान सध्या संवाद सुरू असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दीपक केसरकर, संजय बनसोडे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। या व्यतिरिक्त समीर भुजबळ आहेत, कालिदास कोळंबकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, खासदार राहुल शेवाळे देखील आहेत। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते। चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो। आजच्या दिवसभरामध्ये अनेक नेते मंडळी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत असतात। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आता येत आहेत। राज्यपाल महोदयांना आपण देत आहोत। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्यपाल रमेश बैस यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक छोटी प्रतिमा अश्विनी जोशी मॅडम भेट म्हणून दिलेली आहे।